इकडे थांब इकडे असं दाखवायचं हिरा शॉपिंग केली ओके मैं निकाल देती हूँ मैं निकाल देती हूँ आप सबको निकाल ले हाय गुड मॉर्निंग. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आत्ता वाजलेले आहे 5ला 10 मिनटं कमी आहेत. तुम्हाला दिसत नसेल क्लिअरली, पण आत्ता मी 3:45ला उठलेलो आहे आणि आत्तापर्यंत 1 तासात फक्त आंघोळ आणि ब्रश झालेला आहे. आणि आत्ता आम्ही जाणार आहे बाहेर. मस्त असं ठिकाण आहे, त्यामुळे स्टे ट्यून करा. आणि चॅनेलला कनेक्ट नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवीन अशा व्हिडिओसाठी. असं धावून लागले का झालं, चिटणं पाणी दिलं. आणि आमचं पिल्लू पण उठून रेडी झालेलं आहे आंघोळ वगैरे करून. पिल्लूचा मेकअप पण झाला आहे छानपैकी, फक्त केस राहिलेले आहेत विचारायचे आणि माझं आवरायचे. बॅग वगैरे पण डन झालेले आहेत. आवाज करू नको म्हणलं आहे ना, सगळे उठते घरातले. तर पिल्लूचं उठल्यापासून चाललं आहे आवाज करायचं. मी त्याला शांत बसवते, गप 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 कर. हां कोण नाही, झोपा तू झोप आता. नाही माऊली भाऊ. तर काही स्टे ट्यून आणि कंटिन्यू करा. तर बघूया कुठे जाणार आहेत आम्ही, त्यामुळे आणि माझं आवरलेलं आहे आणि आता मी निघालेलो आहे बाहेर. गाडी येऊन थांबलेली आहे आणि शेड खाली गेलेलं आहेत. माझ्याकडे बॅग वगैरे आहेत. तर चला कंटिन्यू करा. स्वेटर वेअर केला, थंडी वाजते. आणि हे पहा आता मी कुठे आहे, तर पांढरीच्या पुलाच्या तिथे आसपास आहे. आय थिंक मला ते माहीत नाही आहे. मग फर्स्ट टाईम तिकडल्या ह्याला चाललेले आहे. म्हणजे तिथं नेवासा औरंगाबादपर्यंत गेलेले आहे, पण तिथून पुढे काही गेले नव्हते. तर त्यामुळे आणि तुम्ही पण कंटिन्यू करा. आणि आमचा प्रवास सुरू झाला होता सकाळी 5 वाजता. तर आता 7 वाजलेली आहेत आणि आता हे म्हणजे दिसत आहे उजडलेलं आहे त्यामुळे. आणि माकड बघा, त्या दरीत एवढे माकड होते ना, सगळे गाडीवरती उभं राहिले होते आणि ते पाहण्याची इतकी मज्जा भारी होती. आणि दरी आणि डोंगर, अरे बापरे, माझे तर कानच हे झाले होते. मला ते बाहेरचं ऐकायलाच येईना, मला एवढं असं त्या डोंगरमध्ये त्रास व्हायला. फक्त कानाचा, दुसरा काही नाही ऑदर. आणि आम्ही आत्ता इंदोरमध्ये पोचलो. संध्याकाळ झाली होती आणि तिथे थोडा थोडा पाऊस चालू होता, त्याच्यामुळे थंडी वाजत होती. आणि सगळ्या मला म्हणायचे व्हिडिओ घे. पण मला अगोदर असं वाटलं होतं की माझ्या व्हिडिओमुळे कोणाला डिस्टर्ब नको किंवा कोण कम्फर्टेबल नसेल, म्हणून मी व्हिडिओ घेतले नाही. दिवसभर आम्ही थांबलेलो आहे नाश्त्याला, जेवणाला वगैरे, पण कोणाला काही प्रॉब्लेम नव्हता त्यामुळे. आणि आता आमचं चेकिंग चाललं होतं, बॅग चेकिंग. तर सो बॅग आम्ही ठेवल्या आणि आम्ही थांबलो होतो इंदोरमध्ये मॅरआउट हॉटेलला. आणि तिथून आधी बॅग चेकिंग चाललेलं, मग बॅग्स ठेवल्या. आम्ही व्हिडिओ घेतले थोडे. आणि थंडीमुळे माझे दात असे वाजत होते, त्यामुळे मी म्हटलं होतं मी काही इथे बोलणार नाही, मी व्हॉईस ओव्हर देणार आहे, कारण थंडीने एवढी बेकार माझी अवस्था झाली होती. बाकीच्यांना नॉर्मली काही वाटत नव्हतं, पण मला इतकं, मी स्वेटर वगैरे हे केलं होतं तरी पण मला जास्त हे वाटत होतं, थंडी वाजत होती. आणि संध्याकाळचा व्हिडिओ असल्यानंतर माझा मोबाईल एवढा काही क्लॅरिटी देत नाही संध्याकाळच्या नाईटच्या व्हिडिओंना, त्यामुळे. आणि मी काही त्यांच्या शेडच्या फोनमध्ये घेतले तर त्यांना फोर्स मला सेंड करा वगैरे. आणि आतमध्ये आम्ही एंट्री केली, त्यावेळेस आम्हाला मस्त असं फील झालं. आणि चल पटपट चल, सगळे गेले, चल. छोटे 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 नको नको. हां चल पटपट. हां गाईस, आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये, रूम बुकिंग केलेली आहे. आमची रूम नंबर आहे 2101. सो चला तुम्हाला दाखवते मी आतून कशी आहे. हां थांब जायचे. तर आत्ता आलेलं आहे, तर लेट्स गो. आणि
रूममध्ये एंटर करण्या अगोदर म्हटलं चला आनंदी अगोदर केले होते आनंदीन शेट, पण मला रूम टूर करायचं होतं आमचं रूम टूर म्हणजे हॉटेलमधलं. आणि रूम इतक्या छान होते की तो माझा मोह आवरलाच नाही. आणि त्यामुळे मी केलं अगोदर केस वगैरे हे केलं, बॅग्स वगैरे ठेवल्या. नंतर म्हटलं चला हे करूया, त्या पसाऱ्यानं वाटलंच असं. आणि एकदम असं भारी वाटत होतं ना काहीच. अशी तुम्ही पाहू शकता इतक्या छान रूम होत्या त्यांच्या. आणि तिथून आनंदी म्हणायची आपण नवीन घर घेतलं का, आज आपण इथेच राहणार आहे असं. त्यांच्या प्रत्येक सगळ्या म्हणजे प्रत्येक हॉटेलच्या नवीन नवीन वेगवेगळ्या सुविधा असतात, टेक्निक असतात असं काही. आणि हे होत्या त्या मॅरी आउट हॉटेलची ते सुविधा म्हणजे. आणि फ्रेश वगैरे झालो, मग नंतर थोडासा टचअप आपला मेकअप केला आणि केस मी मोकळे सोडले कारण दिवसभर वरती हे केले होते. म्हटलं चला आता बाहेर जायचं तर हे करूया. आणि आम्हाला जायचं होतं अगोदर शॉपिंगला, नंतर हे तर कंटिन्यू करा. तर शेटची चालली होती कॉफी बनवायची, त्यामुळे दोघांचं त्यांचं लेकराचं आणि माझं चाललं होतं आवरायचं, व्हिडिओ घ्यायचं असं तसं. तर कॉफी केली होती शेटनी, मस्त अशी कॉफी घेतली गरम गरम आणि स्वाद घेतला, कशी आहे पाहितली तर छान होती. आणि माझं मग मी कॉफी बऱ्याच वेळ म्हणजे चहा कॉफी घ्यायला वेळ लागतोच तसा. आणि बाकीच्यांचं सगळं आवरलं होतं आणि सगळ्यांचे कॉल आले तुझं आवरलं का नाही, माझं आवरलं का नाही. मी आवरला आणि आत्ता आम्ही निघालेलो आहे इंदोरमध्ये. स्पेशली तिथे काय पाहायला भेटते तर बघूया. आम्ही अगोदर इंदोरमध्ये गेल्यानंतर शॉपिंगला गेलो, शॉपिंग केली आम्ही, कपड्यांचीच खरेदी केली कारण मी एक्स्ट्रा कपडे नेले नव्हते. असं आमचं ठरलं नव्हतं किती दिवस जायचे वगैरे त्यासाठी. आणि त्यामुळे आम्ही शॉपिंग केली आणि सगळ्यांनी आम्ही थोडं काही ना काही घेतलं. आणि म्हटलं चला एक एंडिंगचा ब्लॉग तरी घेऊया. अगोदर शूट केला नव्हता तर श्रीकृष्ण ह्याच्यामध्ये केलं होतं. तर ती दिदी पाठीमागची त्यांचं स्टोर होतं, ते कलेक्शन होतं. ते म्हणले मी घेऊ का तुमचा व्हिडिओ, पण आमचा व्हिडिओ घेतला होता आम्ही असं धिंगाणा मस्ती करण्यामध्ये. आणि सगळ्या आपण काय घेतले ते दाखवत होते. माझी म्हणजे पिशवी थैली काय ते होती आजदीकडेच होती. पण आम्ही खूप एन्जॉय केला आणि इतकं भारी फील वाटत होतं, लयच भारी. आणि आत्ता आम्ही शॉपिंग करत निघालेलो आहे. ते कुठे जाणार आहोत आणि काय करणार आहोत ते पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला कनेक्ट राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटतं आहे. आणि आम्हाला तर खरंच खूप छान वाटतं आहे, म्हणजे बाहेर गेल्यानंतर छानच वाटतं हे नाही आहे. पण आमचा डिस्कस चालला होता, आपल्यापेक्षा तिथे रेट छान होते कपड्यांचे आणि कपडे पण खरंच खूप छान होते. त्यामुळे आमचा डिस्कस चालला होता. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून करा. आणि चॅनलवरती तुम्ही नवीनच विजिट असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्याच व्हिडिओमध्ये. कंटिन्यू. बाय, टेक केअर.